जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि कार्यक्षम नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या प्रशासकीय नवकल्पनांना आता राज्य शासनाने राज्यस्तरावर स्वीकार केला आहे. महसूल विभागाच्या कामकाजातील पारदर्शकता, समन्वय आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकारी स्वामी यांचे 15 मे 2025 रोजी जारी केलेल्या आदेशाचे शासन निर्णयात रूपांतर केले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पॅटर्नवर आधारित महसूल विभागाची नवी कार्यपद्धती राज्यात लागू करण्यात आली आहे. 15 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी स्वामी यांनी महसूल प्रशासनातील विविध पातळ्यांवरील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी, जबाबदाऱ्यांचे स्पष्ट विभाजन करण्यासाठी आणि कामकाज अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी एक सुसंगत कार्यप्रणाली तयार केली होती. या निर्णयामुळे तालुका आणि मंडळ स्तरावरील फाईल व्यवहार, नोंदणी, नागरिक सेवा, शासन योजना यामध्ये कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढली. महसूल व वन विभागाने 10 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य शासनाचा आदेश प्रसिद्ध करून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तयार केलेली ही यंत्रणा आदर्श मानून संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल प्रशासनात लागू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देत त्यांनी प्रशासनातील प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता या 2 मूलभूत मूल्यांवर भर दिला. त्यांच्या नेतृत्वातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने केवळ कामकाजात सुधारणा केली नाही, तर राज्यस्तरीय मानदंड निर्माण केला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.